तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये जी काही सिडकोची 26,000 घरांची लॉटरी आलेली आहे किंवा योजना आलेली आहे, त्याच्या संदर्भात अनेकांना अनेक प्रश्न होते की नेमकं या योजनेची किमती काय असणार आहेत आणि ह्याच्यावर आपण वेगवेगळ्या भागातून डिस्कस केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जी काही लॉटरी जाहीर झालेली किंवा जी काही योजना माझे पसंतीचे सिडकोचे घर ही जी काही योजना आलेली आहे, त्या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये 26,000 घरे सिडकोद्वारे उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे। अवघे 7 ते 8 दिवस राहिलेत मित्रांनो, कारण 12 तारखेपर्यंत तुम्हाला या ऑनलाईन अपडेट करायचे आहेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस तुम्हाला सुरू होणार आहे। सगळ्यांना हाच प्रश्न होता की नेमका याची जे काही घराची निवड प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे किंवा काही महत्त्वाचे प्रश्न होते। त्या महत्त्वाच्या प्रश्नांना घेऊनच थोडा आम्ही स्टडी केला याच्या संदर्भात आणि ते स्टडी करून काही आम्ही पॉईंट्स काढले आहे। त्या पॉईंट्सला अनुषंगाने आपण आजच्या भागात सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। सध्या गावी असल्यामुळे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बऱ्याच मध्यंतरी ट्रॅव्हलिंग होतं, बऱ्याच पर्यटन स्थळी भेट द्यायची होती, त्याच्यामुळे बराच गॅप पडलेला होता। पण आता जसे जसे अपडेट आपल्याला मिळतील सिडकोकडून किंवा इतर माध्यमातून ते अपडेट मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, याच्यात आपण काय काय डिस्कशन करणार आहोत आजच्या भागामध्ये, तुमचा जास्त वेळ जाऊ नये यासाठी मी सांगतोय। आपण पहिलं समजून घेणार आहोत की माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना काय आहे। दुसरा पॉईंट, डिजिटल सोडत अर्जदारांसाठी उचललेले सकारात्मक नवे पाऊल, याही मुद्द्यावर आपण डिस्कस करणार आहे। त्याच्याशिवाय नोंदणीसाठी कागदपत्रांची पूर्तता ही भावी घरमालकांसाठी अतिशय गरजेची का आहे, याच्यावर आपण चर्चा करणार आहे। त्याशिवाय ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता, बारकोड, नोटरीकृत व स्कॅन कागदपत्रे ही तुमच्या घराचे स्वप्न तात्काळ पारदर्शकतेने पूर्ण करण्यासाठीच आहेत। याच्याही संदर्भात आपण पाहणार आहोत एवढे डॉक्युमेंट्स का, कारण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये प्रश्न केला होता की का तुम्ही स्टॅम्प पेपर मागताय, का एवढे शपथपत्र मागताय, काय एवढे झेरॉक्स तुम्ही मागताय, त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड का मागताय, असं मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांचीच कुठे आपल्याला उत्तरे मिळालेली आहेत। दुसरं आहे की तुमचे 15 पर्याय निवडीसाठी अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला 15 पर्याय निवडायचे आहेत, काय काय तुम्हाला ऑप्शन्स द्यायचे आहेत, कसे राऊंड्स असणार आहेत, लॉटरी कशी होणार आहे, हेही आपण आजच्या भागात म्हणजे व्यवस्थित समजून घेणार आहोत मित्रांनो। कारण हे महत्त्वाचे पॉईंट होते जे आपल्या दृष्टीने म्हणजे अर्जदाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते। सर्वप्रथम मित्रांनो, सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा आपण दिवाळीमध्ये भेटू शकलो नाही काही कारणास्तव, कारण अनेक मी जसं सांगितलं की अनेक अडचणी होत्या। सगळ्यांनी दिवाळी खूप चांगल्या प्रकारे साजरी केली असेल आणि यापुढे आता सगळ्यांचं जे काही लक्ष आहे ते पुन्हा सिडकोच्या लॉटरीकडे लागलेले आहे। अनेक जण पुन्हा प्रश्न करतात, अनेक जणांना त्याच अडचणी आहेत की नेमकं सिडकोच्या घरांच्या किमती काय असणार। मी परत सांगतो मित्रांनो, सिडकोने अद्यापही घरांच्या किमतीच्या संदर्भात कुठलंही भाष्य अद्याप तरी केलेलं नाही, म्हणजे आजपर्यंत या किमतीच्या बाबतीत कुठलीच माहिती देण्यात आली नाही। तरी सुद्धा आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे घेतले ते सगळे मुद्दे आपण डिस्कस करूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर आता आजचा सर्वात पहिला मुद्दा आहे मित्रांनो, माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना काय आहे। आता या योजनेसंदर्भात आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहतच आहोत, कारण आता अवघे काही दिवस राहिलेले ती शिल्लक, त्याच्यामुळे ही योजना एकदा रिवाईज करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून जी काही माहिती आपल्याला मिळेल त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही ही सगळे अपडेट तुम्हाला देतो मित्रांनो। तर माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना काय आहे हा जर प्रश्न विचारला तर माझे पसंतीचे सिडकोचे घर ही सिडकोची लॉटरी आधारित आजवरची सर्वात मोठी महाग गृहनिर्माण योजना आहे। सर्वात मोठी लक्षात घ्या, कारण पहिल्यांदाच 26,000 घरे यासाठी काढलेली आहेत। या योजनेद्वारे 5 पात्र अर्जदारांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत। ही योजना मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच EWS आणि अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG या श्रेणीला लक्षात घेऊन राबवली जाते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS गटातील अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2.5 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे। पहिल्याच टप्प्यात ऑनलाईन नोंदणीद्वारे कागदपत्रांची वेगवान पडताळणी केली जाते, तसेच त्यामुळे सोडतीची पारदर्शकता राखली जाऊन सर्वांना घरांची समान संधी उपलब्ध होते। या योजनेद्वारे अर्जदारांना आपल्या घरांसाठी प्रकल्पस्थळ, इमारत व मजल्यांचे 15 पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी तुमचे घर निवडण्याची संधी मिळणार आहे असे कुठेतरी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे।
पण इथे सुद्धा अनेकांना हाच प्रश्न पडला होता की नेमका जी काही प्रोसेस राबवली जाते त्याच्या संदर्भात पुढे शेवटी पाहणार आहोत की नेमका ही प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे आणि कोणते कोणते टप्पे आपल्याला फॉलो करायचे आहेत. पण आता डिजिटल सोडत प्रक्रिया महत्त्वाची का आहे हा आपला दुसरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आपण घेतलेलं आहे. तर डिजिटल सोडतच का काढली जाते याच्या मागची कारणं काय आहेत, कारण म्हणजे त्याच्यामध्ये काय काय प्रक्रिया असू शकते ही माहितीसुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी परत सांगतो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तुम्ही स्किप करून पाहिला तरी चालेल. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही प्रश्न जे काही तुम्हाला महत्त्वाचे आहेत त्याचंच तुम्ही उत्तर पाहून पुढील व्हिडिओ कंटिन्यू करा. तर डिजिटल सोडत प्रक्रिया हे अर्जदारांच्या सुलभतेसाठी सिडकोने उचललेले सकारात्मक नवे पाऊल आहे. नोंदणीची पारंपरिक मानवीय म्हणजे मॅन्युअल पद्धती या सोडतीच्या अर्ज व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी राबवलेली नाही. इथे सगळं ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीनेची प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारण या महासोडतीचे स्वरूप पाहता वेगवान अंमलबजावणीसाठी तसेच आजवर झालेल्या अनुभवातून सिडकोने अर्जदारांच्या सुविधेकरिता ऑनलाईन नोंदणीची पद्धती सादर केली आहे. कागदपत्रांच्या मानवीय अर्थातच मॅन्युअल पद्धतीत कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करून अर्ज जमा केला जातो. मग त्याच्या होणाऱ्या मानवीय पद्धतीत जर त्या कागदपत्रात त्रुटी आढळल्या तर अर्ज बाद करावा लागतो. त्यानंतर त्या अर्जदाराला त्या कागदपत्राची त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संबंधित शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. पुन्हा नव्याने ती कागदपत्रे जमा करावी लागतात. यासाठी आपल्या कामाच्या सुट्ट्या घेऊन प्रवास, पुन्हा कार्यालयातील लांबच लांब रांग याचा सामना करावा लागतो. शारीरिक श्रमासह वेळेचा होणारा हा अपव्यय टाळण्यासाठी आजच्या काळाशी सुसंगत असणाऱ्या डिजिटल माध्यमांचा वापर, लक्षात घ्या, डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. धकाधकीच्या व धावपळीच्या आजच्या काळात तुम्ही सगळी महत्त्वाची स्कॅन केलेली कागदपत्रे आपल्या रिकाम्या वेळी 24 तास सुलभतेने जमा करता येतात. ऑनलाईन नोंदणीच्या पहिल्याच टप्प्यात व पुढच्या अवघ्या काही मिनिटातच त्यांची डिजिटल पडताळणी देखील होते. तुम्ही विनासायास तुमच्या पसंतीच्या सिडकोच्या घरांच्या आणखी जवळ जाता येते. सरासर विचार करता एकूणच ही ऑनलाईन पडताळणी सुलभ आणि विना मनस्ताप पूर्ण करणारी आहे हे लक्षात येईल. आता इथे स्पष्टपणे सांगितलं मित्रांनो, जे काही डिजिटल प्रक्रिया आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत, का तुम्ही ते डॉक्युमेंट स्कॅन करायला सांगतात, जेणेकरून पुढे जे काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात कायदेशीर ते होऊ नये यासाठी ही प्रक्रिया राबवत असल्याचं कुठेतरी सांगितलेलं आहे आणि ही सहज, सोपी आणि सुलभ प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 15 पसंतीक्रम प्रणाली कशी फायदेशीर आहे. काय रिझन आहेत की तुम्ही 15 जे काही ऑप्शन दिले, तुम्ही जे 15 ऑप्शन निवडण्याचे देणार आहात त्याच्या मागची कारणं काय आहेत, का डायरेक्ट लॉटरी काढली जात नाही, का डायरेक्ट लोकांना घरी घ्यायला चान्स मिळणार नाही. तर इथे काही महत्त्वाच्या बाबी तिकडून आपल्याला स्पष्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यापैकी सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील 15 पसंतीक्रम प्रणाली घर खरेदीदारांसाठी एक अनोखा लाभ देते. आता काय लाभ देते ते पाहूया. ज्यामुळे त्यांचे स्वप्नातील घर मिळवण्याचा प्रवास अधिक लवचिक आणि सोयीस्कर होतो. या प्रणालीद्वारे अर्जदारांना 3 टप्प्यांमध्ये 15 पर्याय निवडण्याची संधी दिली जाते. बघा, 3 टप्पे आणि 15 पर्याय तुम्हाला दिले जाणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यात 5 पसंती निवडता येतात. 5 तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहेत. 3 राऊंड होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 पसंतीक्रम द्यायचे आहेत. या पसंतीमध्ये प्रकल्पाचे ठिकाण, टावर क्रमांक आणि मजला यांचा समावेश असतो, ज्यामुळे खरेदीदारांना त्यांची गरज आणि जीवनशैलीला अनुरूप अशी घरे निवडता येतात. ही प्रणाली लाभदायक ठरते कारण ती लवचिकता देते. जर पहिल्या टप्प्यात अर्जदार यशस्वी झाले नाहीत तर त्यांचे अर्ज पुढील टप्प्यामध्ये आपोआप विचारात घेतले जातात. म्हणजे तुम्हाला जर पहिल्या टप्प्यात घर नाही आले तर तेच अर्ज तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी वापर करता येणार आहे, ज्यामुळे पुन्हा अर्ज करावा लागत नाहीत, परत अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे या घर मिळवण्याच्या संधी वाढतात आणि प्रॉपर्टी मिळवण्याच्या चिंतेतून आराम मिळतो. अनेक पसंती निवडण्याची परवानगी असल्याने अर्जदारांना विचारपूर्वक निर्णय घेता येतो. तुम्हाला ठरवून करता येईल की तुम्हाला नेमकं कुठे घर हवं आहे. खरेदीदार
त्यांच्या पर्यायांचे नियोजन, सोयी, कामाचे ठिकाण आणि वाहतूक यासारख्या घटकावर आधारित करू शकता. तुम्हाला कन्सिडर करायचं आहे की कनेक्टिव्हिटी आहे का नाही, तिथे सोयीसुविधा आहेत का नाही, आपलं ऑफिस कुठे आहे, कामाचे ठिकाण कुठे, हे सगळं लक्षात घेऊनच तुम्हाला तुमची चॉईस ठरवायची आहे. ही पद्धत फक्त वैयक्तिकृत घर खरेदीदाराचा अनुभव सुनिश्चित करत नाही, तर अर्जदारांच्या मनशांतीसाठी देखील उत्तम ठरते, कारण त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक पर्याय उपलब्ध असतात. सारांशात थोडक्यात काय, तर 15 पसंतीक्रम प्रणाली सुलभ करते, लवचिकता प्रदान करते आणि योग्य घर शोधण्याच्या संधी वाढवते, ज्यामुळे ती घर खरेदीदारांसाठी आदर्श पर्याय ठरते. आता ही जी काही प्रणाली आहे मित्रांनो, त्याचं महत्त्व सांगितलं की काय महत्त्व आहे, काय ही प्रणाली राबवली जात आहे, तुम्हाला चॉईस का दिली जात आहे, त्याच्यामागची कारणं काय आहे, तुम्हाला तुमचं लोकेशन असेल, तुमचं कामाचे ठिकाण असेल, कनेक्टिव्हिटी असेल, ह्या सगळ्या माहिती घेऊनच तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पर्याय ठरवू शकता. आणि आत्ताच तुम्ही तुमचे पर्याय ठरवायला सुरुवात करा, कारण ऐन वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. म्हणून तुम्ही नोट डाऊन करा एका डायरीमध्ये, आपल्याला कुठे कुठे फॉर्म पहिले प्रिफरन्स द्यायचे आहेत. गेल्या 50 वर्षात सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पावर ग्राहकांनी पूर्ण विश्वास दाखवला आहे. केवळ घरांची पूर्तताच नाही, तर घराशी संबंधित सगळ्या सोयी सुविधांची पूर्तता करते, कारण शासनाचा उपक्रम असल्याने सिडकोचे घर खरेदी करणारे सिडकोकरिता ग्राहक नसून, बघा, सिडकोचे घर खरेदी करणारे लोक अर्जदार हे सिडकोचे ग्राहक नसून ते सिडकोने निर्माण केलेल्या नवी मुंबईचे भावी नागरिक असतात. त्यामुळे खाजगी विकासकाप्रमाणे घरांची विक्री करणे इतकाच सिडकोचा उद्देश नसून, नागरिकांना घर देऊन नवी मुंबईच्या प्रगतीसाठी निर्माण केलेल्या इकोसिस्टमचा भाग बनवणे हे सिडकोचे ध्येय आहे. त्यामुळे ही केवळ निवासाची पूर्तता करीत नाही, तर घरमालकासह त्यांच्या कुटुंबांच्या भविष्यातील उन्नतीचीही निश्चिती करतात. म्हणून अर्जाच्या पहिल्याच टप्प्यात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सिडको आग्रही आहे. घर खरेदीची शासनमान्य प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीररित्या घराचा ताबा नागरिकांना दिला जातो, ज्यामुळे घर खरेदीची प्रक्रिया अतिशय पारदर्शी होते. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्याने सिडकोच्या कोणत्याही घरमालका भविष्यात कसल्याही प्रकारच्या मनस्तापाला सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे आवश्यक व अनिवार्य असणारी सगळी कागदपत्रे ही अर्जदारांच्या सुविधेसाठी महत्त्वाची आहेत, हे अर्जदारांना सिडको नम्रपणे नमूद करत आहेत. जे काही प्रक्रिया मित्रांनो, जे काही डॉक्युमेंट्स मागवले जातात स्कॅन करून, जे काही ॲफिडेविट मागवले जाते, त्याच्यामुळे हे कारण काय, तर याच्यासाठी तुम्ही जे काही कायदेशीर अडचणी पुढे निर्माण होऊ शकतात त्या होऊ नये यासाठी आम्ही ही प्रक्रिया राबवत आहोत, असं कुठेतरी सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचं महत्त्व कुठेतरी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी ज्यांच्या मनात काही कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर व्हावीत यासाठीच आम्ही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते. नंतरचा प्रश्न आहे, कागदपत्रांची पूर्तता, बारकोड, नोंदणीकृत व स्कॅन कागदपत्रे का आवश्यक आहेत? का तुम्हाला स्टॅम्प पेपर मागवला जातोय? का तुम्हाला स्कॅन केले डॉक्युमेंट्स? कारण कालच्या मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे प्रश्न उपस्थित केले होते सिडकोसाठी की तुम्ही का हे करताय, तर त्याचंच हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर ऑनलाईन नोंदणी करताना किंवा ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्यानंतर ग्राहकांना त्यांचे आधारशी लिंक असलेले मोबाईल क्रमांक वापरात नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता ही आपण प्रश्न उपस्थित केले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अधिवासाच्या प्रमाणपत्रावर बारकोड अनिवार्य असल्याने ऑनलाईन अर्ज नोंदणीला विलंब होत आहे. काही अर्जदारांना कागदपत्रे स्कॅन करणेही थोडे गैरसोयीचे वाटत आहे. त्याचबरोबर काही प्रतिज्ञापत्रे देखील 100 रुपयाच्या न्यायिकेतर स्टॅम्प पेपरवर सादर करावी लागत असल्याने अतिरिक्त खर्चाचा मुद्दाही काही अर्जदारांनी उपस्थित केला आहे. हा मुद्दा आपण उपस्थित केला होता आणि हा सिडकोला प्रश्न केला होता. त्याचं उत्तर काय बघा. यावर आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे ही योजना शासकीय महामंडळातर्फे राबवली जाते, त्यामुळे ती विश्वासार्ह आहे. घर खरेदी केल्यानंतर भविष्यात कोणत्याही प्रकारच्या मनस्ताप वा फसवणूक होऊ नये याकरिता ही सगळी कागदपत्रे एकदा सादर करणे गरजेचे आहे. इथे हे महत्त्व सांगितलं की काय हे सगळं घेतलं जात आहे याचं उत्तर आपल्याला मिळाले मित्रांनो. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचे तुमचे 15 पर्याय निवडण्यासाठी महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत, कारण काय टप्पे आहेत, कसं तुम्हाला घर निवडायचं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. व्यवस्थित पहा तुम्ही हा, कारण अनेकांना हाच प्रश्न होता की कशी प्रक्रिया राबवली जाणार आहे, लॉटरी कशी काढली जाणार आहे, आम्हाला आमचे पसंतीक्रम कसे निवडायचे, आम्ही आमचं घर मजला कसा निवडायचा, त्याचं उत्तर दिलेलं आहे.
तुमचे 15 पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शन. आता काय मार्गदर्शन आहे? माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेत अर्ज करताना आपल्या पसंतीनुसार 15 पर्याय निवडण्याची संधी दिली जाते. केवळ नोंदणीकृत अर्जदारांनाच पसंती निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यातच 3 टप्प्यात 5+5+5 5-5-5 अशा 15 पसंती निवडता येतील. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या 3ही टप्प्यातील पसंती वा सोडतीच्या वेळापत्रकाप्रमाणे 3 तारखांना जाहीर केल्या जातील. म्हणजे तुम्हाला एक शेड्यूल दिली जाईल, वेळापत्रक दिली जाईल सोडतीचं, त्या सोडतीनुसार 3 टप्प्यामध्ये तुमचे नावं जाहीर केली जाऊ शकतात. एक बुकिंग. आता कसे टप्प्यात पहिला टप्पा बुकिंग पोर्टलवरील पसंती निवडीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 टप्प्यात विंडो दिसतील. त्यातील प्रत्येक विंडो तुमच्या 5 पसंती तुम्हाला निवडता येतील. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला 3 टप्पे असतील. त्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला 5 पर्याय द्यायचे आहेत. लक्षात घ्या, 3 विंडो तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत. त्या 3 टप्प्यात पहिल्या टप्प्यात घर निवडा. दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यातील विंडोमध्ये 5 पसंती निवडताना तुम्हाला एक करून 5 वेळा प्रकल्पस्थळ, टावर क्रमांक व मजला क्रमांक निवडता येईल. तुम्हाला तुमच्या टप्प्यानुसार 3 टप्प्यानुसार तुम्हाला ते 3-3 5-5 पर्याय निवडायचे आहेत. अर्जदारांना एकाच वेळी 3ही टप्प्यातील त्यांच्या 15 पसंती निवडाव्या लागतील. तुम्हाला एकाच टप्प्यामध्ये 15 पसंती 5-5-5 अशा तुम्हाला निवडाव्या लागणार आहेत. हाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो या ठिकाणी, कारण अनेकांना हाच प्रश्न पडला की कशा प्रकारे निवड केली जाणार आहे. चौथं, 3ही टप्प्यात केवळ नोंदणीकृत अर्जदार 15 वेगवेगळ्या प्रकल्पाची निवड करू शकतात. परंतु प्रत्येक प्रकल्पातील केवळ 3 पसंती निवडण्याच्या संधी दिल्या जातील. म्हणजे 3च तुम्हाला संधी मिळणार आहे. 3 संधीत घर नाही लागलं तर तुम्हाला पुढे काय बघा प्रोसेस. 5 सोडतीच्या जाहीर केलेल्या पहिल्या तारखेला अर्जदारांना त्यांच्या पहिल्या टप्प्यातील 5 पसंतीतून घर दिले जाईल. जी काही सोडत जाहीर होईल, जी काही तारीख जाहीर होईल त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5 पसंतीतूनच घर मिळणार आहे. जर नाही मिळालं तर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला घर मिळेल. आता 6 क्रमांक बघा, ज्या अर्जदाराला पहिल्या टप्प्यात घर मिळाले त्याबाबत त्यांना विविध माध्यमाद्वारे कळवले जाईल. तुम्हाला मेल किंवा मेसेज केला जाईल. घर मिळालेल्या अर्जदाराला सोडतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातून वगळले जाईल. एकदा तुम्हाला घर मिळाले तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट केलं जाणार नाही आहे. 7 ज्या अर्जदाराला या सोडतीतील घर मिळाले नाही त्यांना विविध माध्यमांद्वारे कळवण्यात येईल किंवा ज्यांना मिळाले नाही त्यांनाही तसं कळवले जाईल. त्यांना सोडतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात त्यांच्या घरासाठी प्रतीक्षा करावी लागेल. पुन्हा तुम्हाला पहिल्या टप्प्यात घर नाही आलं तसं तुम्हाला मेसेज येईल. घर नाही लागलं तुम्हाला सेकंडसाठी प्रिफरन्स दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात नाही आलं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स मिळणार आहे. जे अर्जदार 3ही टप्प्यात अपयशी ठरले त्यांना या 67,000 घरांच्या या महासोडतीच्या मालिकेतील आगामी सोडतीत पुन्हा सहभागी करून घेतले जाईल. त्यांनी केलेली ऑनलाईन नोंदणी हा 67,000 घरांचा प्रकल्प पूर्ण होईतो ग्राह्य असेल. त्यांना पुन्हा ऑनलाईन अर्ज करायची आवश्यकता नाही. त्यांची कायमस्वरूपी नोंद या महागृहनिर्माण योजनेत पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. हे जे काही रजिस्ट्रेशन तुम्ही करता 263 रुपये घेऊन ते रजिस्ट्रेशन तुमचं 67,000 घरांची विक्री होईपर्यंत ग्राह्य राहणार आहे. फायनल केलं जाणार आहे तोपर्यंत ते व्हॅलिड राहणार आहे. आता पुढील भागात मित्रांनो काय पाहणार आहे तर पुढील भागामध्ये आपण याच प्रकल्पाबद्दल अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न आहेत गुणवत्ताबाबत किंवा कन्स्ट्रक्शन क्वालिटीबाबत. तर पुढील टप्प्यामध्ये आपण काय काय माहिती पाहणार आहोत. तर पहिलं, बांधकाम गुणवत्ता, टिकाऊपणा आणि उत्कृष्टतेची हमी कशा प्रकारे ते हमी देणार आहेत. दुसरं, TOD ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, कनेक्टिव्हिटी आणि सोयीसाठी उत्तम योजना हाही मुद्दा आपण पाहणार आहोत. तिसरं, बांधकामातील आधुनिक तंत्रज्ञान जलद, स्मार्ट आणि पर्यावरणपूरक कसे आहे ही आपण माहिती पाहणार आहोत. 4 सोडत प्रक्रिया पारदर्शक, न्यायसंगत आणि सोयीची कशा प्रकारे असणार आहे तेही आपण माहिती पाहणार आहोत. 5 माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना, बांधकाम गुणवत्ता, TOD आणि तंत्रज्ञानाचा सुस्पष्ट आढावा या पुढील भागात आपण घेणार आहोत. त्याशिवाय काही अजून महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांच्या अनुषंगाने आपण पुढे माहिती पाहणार आहोत. नेमकं ते मुद्दे काय आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे आपण पुढील भागात माहिती पाहणार आहोत. कारण अतिशय काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, कारण अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि आता तुम्हाला मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. तर एकंदरीत आपल्याला सगळ्या जे काही सिडकोच्या योजनेशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, त्या मुद्द्यांना अनुषंगाने आपल्याला नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील किंवा ही माहिती जी काही आवश्यक होती आपल्या अर्जदारांच्या दृष्टीने ती माहिती नक्कीच आपल्याला मिळालेली असेल. पुढील भागात आपण जे काही इतर गोष्टी आहेत, आता सॅम्पल फेअरचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. त्याशिवाय आम्ही प्रत्येक प्रकल्पाला व्हिजिट केलेली आहे, तिथे व्हिडिओसुद्धा आहेत, पण ते अजून अद्यापही आम्ही प्रसिद्ध केलेले नाहीत. कारण विचार हा होता की जोपर्यंत किमतीचं काही डिस्कस होणार नाही तोपर्यंत
टाकावे का नाही हाही प्रश्न होता. पण ठीक आहे, आता हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, या अनुषंगाने तुम्ही तयारी करायची आहे. आणि आपल्याला आता जे काही घर निवडीचा पर्याय आहे तो 12 तारखेपासून आपल्याला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.